नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी बसलेले आहेत। आजचा उपोषणाचा 9वा दिवस। तब्येत अतिशय खालावलेली आहे। सरकार खरं तर कोंडीत पडलेलं आहे। उपोषण काय सुटत नाही। खरं म्हणजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सरकारकडनं प्रयत्न केले जात आहे असं बोललं जरी जात असलं, परंतु प्रत्यक्षात उपोषण न सुटल्यामुळे कुठेतरी कोंडी फुटत नाही हे या ठिकाणी बोललं जात आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे उपोषणाचा 9वा दिवस असल्या कारणाने या ठिकाणी मराठा समाज बांधवांचा कुठेतरी अंत या ठिकाणी सुटलेला आहे। आता अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या आंदोलनाला आता हिंसक वळण देखील लाभलेलं आहे। अनेक ठिकाणी आमदारांच्या घरावर हल्ले झालेले आहेत असं म्हटलं जात आहे। रस्त्यावर तोडफोड झाली आहे, परंतु हे आमच्या समाजाकडनं केलं जात नसून ते समाजकंटकाकडनं केलं जातं असं देखील बोललं जात आहे। आजचा 9वा दिवस असल्याकारणाने आताच एक नवीन अपडेट आहे की सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेलेलं आहे। नक्कीच उपोषणाचा आजचा जो 9वा दिवस आहे ते उपोषण सोडावं अशी इच्छा सगळ्यांचीच आहे। नक्की काय होणार आहे त्याची वाट पाहावी लागत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी करंजाडे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण आहे। या उपोषणासाठी सर्व या ठिकाणचे समाज बांधव उपोषणासाठी बसलेले आहेत। पनवेलमध्ये हे लोण आता आंदोलनाचं लोण पसरलेले आपण म्हणूयात। कळंबोळी या ठिकाणी उपोषण साखळी उपोषण सुरू आहे। खांदा कॉलनी या ठिकाणी सुरू होतं। आज करंजाडेमध्ये साखळी उपोषण लाक्षणिक उपोषण आहे। शिवाय कॅन्डल मार्च देखील या ठिकाणी झालेला आहे। ह्या सर्वांची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायची आहे। तर आपल्यासोबत आहेत विनोदजी साबळे साहेब, जे महाराष्ट्र राज्य सकल मराठा समन्वयक आहेत। त्यांच्याशी आपण या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत। खरं म्हणजे आजचा 9वा दिवस आहे। तब्येत अतिशय खालावलेली आहे जरांगे पाटलांची आणि निश्चितच सगळी अगदी त्यासाठी प्रार्थना करत की त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे, मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे। घोडं कुठं अडले आपल्याला असं वाटतं? आणि निश्चितच आपण पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटील, ज्यांना आम्ही मराठा संघर्ष योद्धा बोलतोय, त्यांनी खरोखर आपलं प्राणांतिक उपोषण चालू केलेलं आहे। आपण पाहिलं असेल का 2 महिन्यापूर्वी त्यांनी जेव्हा उपोषण चालू केलं ते 17 दिवस झालं होतं। मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्षांनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही आम्हाला 30 दिवस द्या। त्यांनी 40 दिवस दिले, कारण हा लढा आजचा नाही आहे, 40 वर्षापूर्वीचा आहे। 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा लढा सुरू केला होता। आज 41 वर्ष झालेले आहेत। मग जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं ठीक आहे, एवढे वर्ष थांबलोय तर आम्ही 40 दिवस थांबतो। परंतु 40 दिवसामध्ये सुद्धा कुठलाही मार्ग निघाला नाही। आम्हाला अपेक्षा होती, कारण सरकारने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की तो आपल्याला जर का कायमस्वरूपी टिकणारा असेल तर वेळ द्या। 40 दिवस दिल्याच्या नंतर सुद्धा आपण पाहतो की आज त्याला 50 दिवस झाले, कारण 40 दिवसानंतर आज पुन्हा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आणि आज 9वा दिवस आहे। त्यांची परिस्थिती अतिशय खालवली। मी स्वतः त्यांना भेटून आलेलो आहे। मी पाहिलं की त्यांचं अगदी शरीर थरथरतोय, परंतु तरीसुद्धा आता अडलंय कुठं तर राजकीय इच्छाशक्ती। एक लक्षात घ्या, सर्व राजकीय पक्ष आज मी कालसुद्धा पाहिलं की सर्व राजकीय पक्षांनी बैठक घेतली सह्याद्रीला आणि सांगितलं की मराठा आरक्षण देतो। मग अडतंय कुठे? कारण आज आपण सागरजी पाहिलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षीय नेते म्हणतात मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। या विधानसभेमध्ये सर्व पक्षीय आमदार आहेत, मग घोडा अडतोय कुठं? नाही, मलाही तेच प्रश्न विचारायचे की काल काय झालं। काल तुम्ही जसे बोलले की काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्याच्यामध्ये एक ठराव घेण्यात आला की टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला द्यायला पाहिजे। परंतु कालच्या बैठकीमध्ये काही गोष्टी जिथे दिसल्या की त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजित पवार हे डेंग्यू झालेले म्हणून तिथे उपस्थित नव्हते। हे तुम्हाला काय वाटतं? एकतर सरकारचं हे निष्काळजीपणा आहे, उद्धव ठाकरेंना न बोलवणं, परत अजित पवार न येणं, हे याच्याकडे तुम्ही कशा रीतीनं पाहता? नाही, निश्चितच बघा, सर्व पक्षीयांना बोलवायला पाहिजे होतं, सर्व पक्षी तर हजर राहायला पाहिजे होते। अजित पवार तर उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा हजर राहायला पाहिजे होतं। परंतु मी सांगितलं ना की राजकीय इच्छाशक्ती, राजकीय पक्षांची इच्छाशक्ती कुठे मराठा समाजाला असं झुलवत ठेवण्याचं आहे। आपण पाहिलं असेल, मी पुन्हा का सांगतो, कारण आज विधानसभेमध्ये सर्व पक्षीय आमदार आहेत, कुठलाही ठराव करत नाही। आता ज्या वेळेस सर्वपक्षीय नेत्यांना किंवा आमदारांना किंवा खासदारांना गावबंदी केली तेव्हा कुठेतरी उठून आता विधिमंडळामध्ये टाळा लावतात। विधिमंडळात टाळा लावण्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलेले नाही आहेत, तर तुम्ही जाऊन तिथे विधिमंडळामध्ये कायदा केला पाहिजे। जर का अडचण असेल तर 288 आमदार सोबत आहेत, त्यांनी केला पाहिजे। पुढे जाऊन जर का तुम्हाला लोकसभेमध्ये कायदा जर का बदलायचा असेल तर 48 खासदार करतायत काय? कारण भारतीय जनता पार्टी असू द्या, दोन्ही शिवसेना असू द्या, दोन्ही राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, सगळे काय म्हणतात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। मग जर का विधानसभेत तर सर्व पक्ष आमदार आहेत,
मग लोकसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, काँग्रेस विरोधी पक्षात आहे, दोन्ही तुम्ही कसंही करा, तुम्ही देता म्हणता, पण कसं द्यायचं ते तुम्ही आम्हाला विचारताय की कसं देऊ म्हणून. मग तुम्हाला विधिमंडळामध्ये आणि लोकसभेमध्ये कशाला पाठवलेत? आज आपण पाहिलं असेल का दिल्लीमध्ये जो कायदा झाला होता, सुप्रीम कोर्टाने जर का रद्द केला होता, तुम्ही तिथे जर का तो कायदा बदलू शकताय लोकसभेमध्ये. मग मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही का करत नाही? म्हणून मी पुन्हा सांगतो की राजकीय इच्छाशक्ती ही कुठेतरी कमी पडते. बरं बघा, मला आठवतं आहे मी लोकनेते दिबा पाटील नामकरणाचं आंदोलन खूप मोठ्या संख्येनं मी न्यूज घेतलेल्या होत्या किंवा मुलाखती घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई राष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं असं जो सरकारचं धोरण होतं, त्या विरोधात इथला आगरी कोळी कराडी समाज दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं असा विषय झाला होता. आता हा मुद्दा इथे मी मुद्दा मांडतोय. गोष्ट काय आहे, त्यावेळी काही लोक असं बोलत होते की नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, परंतु नाव आहे ना या ठिकाणी दिबा पाटलांचं देण्यात यावं. आता दोनच गोष्टी असतात, एक तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं असतं किंवा दिबा पाटलांचं नाव द्यावं लागेल. तर लोकनेते दिबा पाटील यांचं नाव न देता या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न देता दिबा पाटलांचं नाव द्या, अशी जेव्हा ठाम भूमिका असते तेव्हा दिबा पाटलांचं नाव लागणार आहे. बरोबर. आता इथे कसं झालेलं आहे की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. 50%ची जी संविधानिक अट आहे, 50%च्या पुढे आरक्षण मिळता येणार नाही, 27% ओबीसीला इतर आरक्षण. जर मराठा समाजाचं आरक्षण वाढलं तर या ठिकाणी इतर समाजांवर अन्याय होईल आणि या भीतीपोटीच मतांचं राजकारण असल्या कारणाने इतर वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं बोललं जातं. परंतु प्रत्यक्षात भीती काय, जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ते 50%च्या वर जाईल, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जो इतर मागासवर्गीय घटक आहेत त्यांच्यातला तो हिस्सा असेल म्हणजे ते नाराज होतील. इथे दुटप्पी भूमिका असं म्हणता येईल का की दिबा पाटलांचा जो विषय मी बोललो तसाच, नाही ओबीसींचं कमी करून आम्हाला द्या, हे स्पष्टपणे एकतर सरकारने सांगायला पाहिजे होतं की बाबा ओबीसींचं जरी कमी झालं तरी आम्ही तयार आहोत, म्हणजे ओबीसी समाज दुखावला तरी त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. किंवा या ठिकाणी ओबीसी समाजावर कसा अन्याय होणार नाही ते पटवून द्यायला पाहिजे होतं. परंतु सरकार या ठिकाणी अपयशी झालेलं आहे आणि आता तो पेज पडलेला आहे सरकारसमोर, असं तुम्हाला वाटतंय का? मला बोलायचं नाही. बघा, मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं, म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा मिळालं होतं, आम्ही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या भावाचा आम्हाला बोलतो, आम्ही मोठ्या भावाची भूमिका घेतलेली होती. 2014 साली जेव्हा पहिल्यांदा आरक्षण दिलं 16%, खऱ्या अर्थाने घटनेमध्ये SC ST आणि OBC हेच आरक्षण द्यावं लागतं. परंतु त्यावेळेस सुद्धा 50%च्या वरचं दिलं तर आम्ही सुद्धा काय म्हटलं, ठीक आहे, आमच्या OBC बांधवांना त्रास नको व्हायला, कोणाच्या ताटातलं नको म्हणून ते आम्ही स्वीकारलं. परंतु 4 महिन्यातच तो हायकोर्टामध्ये रद्द झाला. त्यानंतर पुन्हा 2016 साली जेव्हा पुन्हा कोपर्डीची दुर्दैवी घटना घडली, मराठा क्रांती मोर्चा सुरू झालं आणि त्यावेळेस राज्य मागास आयोग नेमलं, ते गायकवाड आयोग होतो. तर गायकवाड आयोगाने सर्वेक्षण केलं आणि मराठा समाज हा मागासलेला हे सिद्ध केलं. कारण 24पैकी 13 गुण लागतात की तुम्हाला मागास ठरवण्यासाठी, परंतु मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं तर 21 गुण मिळाले होते, म्हणजे आम्ही मागास ठरलो होतो. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला ओबीसीमध्ये घ्यायला पाहिजे होते. परंतु त्यावेळेस सुद्धा विधानसभेमध्ये असा ठराव झाला की मराठा समाज देऊ, 50%चं वरचं देऊ. चला ठीक आहे, आम्ही सुद्धा समाधान मानलं का, चला कुठेही कटुता न येतं आम्हाला देतात ना, तर आम्ही ते घेतलं आहे. तेव्हा पण 13-12% झाला, म्हणजे कमी केलं तरी आम्ही स्वीकारलं का आम्हाला थोडंफार मिळते. अर्धवट मिळत होतं का, अर्धवट, तर 50%च्या वरचं दिलं तर ते राज्य सरकारलाच लागू होतं, केंद्र सरकार लागू होत नाही. तरी सुद्धा आम्ही घेतलं, चला जाऊ द्या. पण तो सुद्धा 2021ला सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं. तुम्ही मला सांगा, आता एकदा मागास ठरवल्याच्या नंतर आम्हाला 50%च्या द्यायला पाहिजे होतं. चला आता तुमच्या प्रश्न होते की ओबीसी नाराज होतील का, तर माझा प्रश्न असा आहे की आम्ही मोठ्या भावाची आजपर्यंत भूमिका घेतली होती ओबीसी बांधवांना का तुमच्या ताटामध्ये येत नाही, पण ते ताट आमचंच होतं. कसं ते तुम्हाला सांगतो. आज मंडल आयोग काय बोलतोय की ओबीसीच्या 50%, म्हणजे देशामध्ये जेव्हा 54% ओबीसी होते म्हणून 27% आरक्षण दिलं, बरोबर ना? बरोबर. हा, मग महाराष्ट्रामध्ये 64% आता ओबीसी आहेत का, हा प्रश्न महत्वाचा आहे का? आज 32% महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण आहे, बरोबर आहे. जेव्हा ही संपूर्ण जातीनिहाय जनगणना करण्यात येईल त्यानंतर खूप मोठ्या संख्येने सगळे वाढतील ना, म्हणजे ओबीसी काय प्रत्येक घटक वाढलेला असेल त्याच्यामुळे. टक्केवारी ती देईल ना, आज ती टक्केवारी ना. मी काय सांगतो म्हणणं आता ती टक्केवारी घटलेली असेल. नाही घटलेली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसी 64% आहे, तो मराठ्यांसकट. त्यावेळी जी संख्या दाखवली होती ती कमी दाखवली होती असं बोललं जात आहे. म्हणूनच सांगतो ना की तुम्ही पाहिलं असेल, मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये SC ST
ST 20% आरक्षण होतं आणि 14% ओबीसीचं होतं, कारण तेवढी लोकसंख्येनुसार होतं. हे मी जबाबदारीने बोलतोय. परंतु 1994 साली शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी सरसकट 50%ची कॅप भरायची म्हणून 16% वाढवलं. हे पण महत्त्वाचं आहे. ओबीसी आरक्षण मी पुन्हा प्रत्येक वेळी मतांसाठी हा म्हणून सांगतोय काय, आता ज्या वेळेस 2 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं, बरोबर आहे. मग त्यावेळेस त्यांनी बाठी आयोग नेमला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, आणि त्यांनी काय केलं की ओबीसीची जनगणना क्वालिफाय म्हणजे सर्वेक्षण केलं आणि तिथं ऑथेंटिक 37% आले. आज जे ओबीसी समाज जो आरक्षणामध्ये तो ऑथेंटिक 37% आले, ती सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या 37% तिथे महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टात त्यांनी दाखल केलं राज्य सरकार 37% ओबीसी आहे. मग 37% ओबीसी असेल तर त्या 50% जर का आपण घेतला तर 18.5% आरक्षण मिळालं पाहिजे. पण आज ते आहे किती 30%. म्हणून आम्ही सांगतो की आम्ही ओबीसीच्या ताटातलं घेत नाही. आमच्या हक्काचं आहे जे आम्हाला दिलं गेलं नाही, परंतु आम्ही आजही म्हणतो की नाही दिलं गेलं तर आमच्यावरती अन्याय झाला होता तर आम्ही स्वीकारतोय. आमचा ओबीसी बांधव, आमचा 18 पगड, आमचा 12 बोलतीदारला जर का मिळालं तर ठीक आहे. पण आज आमच्या मुलांना शिक्षणामध्ये अडचण होते. आता मन मोठं केलं, आज मोठं मन दाखवून, कारण काय होतं माहिती आहे का, नोकऱ्या किती मिळतील मला माहीत नाही. किती नोकऱ्या मिळतात हो राज्य सरकारच्या, समजा 30,000 किंवा 40,000 वर्षाला असतात, त्यामध्ये आपल्याला 3,000 का 4,000 येतील. पण मुख्य प्रश्न जो आहे तो शिक्षणामध्ये गुणवत्ता असून सुद्धा आम्हाला तिथे तिथे ॲडमिशन मिळत नाही. आणि जिथे ॲडमिशन मिळतो तुम्हाला सांगतो तो ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे 1 लाख फी असते आणि ओबीसी बांधवाला 40,000 असते, SC STला 10,000 असते. तिथे दुखतोय. आपण मुद्द्यावरच आता मूळ मुद्द्यावर खरं म्हणजे आलो. तरी देखील एक सुप्रीम कोर्टाचं मी मधलं जे स्टेटमेंट होतं की ज्यामुळे मराठा आरक्षण नाकारलं होतं, त्यावेळेला नक्की मराठा समाज आता मागासवर्गीय कसा झाला हे त्या ठिकाणी मांडण्यात आलं होतं. त्या संदर्भातला त्यांनी इम्पेरिकल डाटा मागितला होता सरकारकडनं, पण शासनानं तो दिला नाही. न्यायालयाचं असं म्हणणं होतं जर तुम्ही इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी सिद्ध करून त्याच्यामध्ये खरोखर आता मराठा समाज मागासवर्गीय सिद्ध असेल तर सुप्रीम कोर्टालाही त्या ठिकाणी आरक्षण द्यायला नकार नव्हता. तिथे सरकारची चूक झाली असं म्हणता येईल का? जर त्यांनी इम्पेरिकल डाटा दिला असता तर कदाचित ते टिकलं असतं. मग आता या विषयावर कोणच बोलत नाही. 100% सरकारची चूक झाली आहे. आम्ही स्वतः पाठपुरा घेत होतो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल का कोविड होता आणि अशोक चव्हाण हे अध्यक्ष होते. आम्ही अशोक चव्हाणचा राजीनामा मागितला का, तर इम्पेरिकल डाटा जो आहे ना तो सुप्रीम कोर्टाला दिला गेला नाही. आपल्या इथे जो मराठीमध्ये होता निर्णय कुठला हायकोर्टाचा किंवा राज्य मागास आयोगाचा जो अहवाल होता तो मराठीत होता आणि तो इंग्रजीत करून द्या, यासाठी आम्ही वारंवार मिटिंग घेतल्या. अशोक चव्हाणांचा राजीनामा मागितल्याच्या नंतर मग त्यांनी मिटिंग घ्यायला लागले. परंतु आज माझ्या माहितीनुसार आजपर्यंत तरी तो राज्य मागास आयोगाचा जो अहवाल आहे जो मराठी इंग्रजीत केला गेलेला आहे आणि त्यामुळे हा फेटाळला गेलेला आहे. मग तत्कालीन जे मुख्यमंत्री असतील किंवा राज्य आपले उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची महाचूक केलेली आहे. यांनी फक्त काय केला, टाईमपास केला की आम्हाला पुढे कोविडचा कालावधी होता आणि त्यांचा एकच जोर होता की फिजिकल तुम्ही घ्या. पण सुप्रीम कोर्टाने फिजिकल न घेता ऑनलाईन घेतली. तिथं आमचं दुर्दैवच आहेच. पण हे राज्य सरकार फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही फिजिकल घ्या हेच त्यांच्यावरती लावत राहिलं आणि जी बाजू मांडायला पाहिजे होती ती बाजू मांडली नाही. आणि त्या एका कारणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळलं. कारण राज्य मागास आयोगाचा इम्पेरिकल डाटा जो आहे ना तो संपूर्ण सर्वेक्षण गायकवाड आयोगाने केला होता आणि तिथं मागास ठरलेला आहे. मागास ठरण्याच्या कॅटेगरी होतं. मी काय सांगितलं की 25पैकी 14 नव्हे तर 21 गुण दिलेत मागासवर्गीय ठरवण्याचे आणि तो डाटा तुमचा तिथं पोहोचला गेला नाही. आणि त्यातही चूक सांगतो काय झाली होती, मुळात मागास ठरल्याच्या नंतर ओबीसीमध्ये घ्यायला पाहिजे होतं आरक्षण, तो वरचा दिल्यामुळे पहिलाच 90% सुप्रीम कोर्टाचा तर 50%च्या वरच्याला विरोध असल्यामुळे त्याच्यावरती फोकस केला गेला. आणि माझ्या माहितीनुसार राज्य मागास आयोगाचा अहवालच सुप्रीम कोर्टाने बघितला नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात का ते म्हणजे डोळं त्या न्यायालयाच्या म्हणतात ना की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, ती जे दिसेल म्हणजे ते प्रोड्यूस करेल तेच पाहते. इम्पेरिकल डाटा नसल्या कारणाने तो दिला नाही असं या ठिकाणी जे म्हणणं आहे. आणि ते कोर्टात देखील तशी स्टेटमेंट कोर्टाची देखील आहे असं म्हणूया किंवा कोर्टामार्फत देखील तशा गोष्टी पुढे आलेल्या आहेत. आता जो महत्त्वाचा प्रश्न आपण जो बोलला ते मुळात मराठा आरक्षणाची गरजच काय, ज्या गोष्टी आपण बोलल्यातनं समजल्या त्या म्हणजे आता नोकऱ्यामध्ये आरक्षण नसल्या कारणाने मराठा समाजाला प्रॉब्लेम आहे, बरोबर तुमचं जे म्हणणं आहे. शिवाय शिक्षणामध्ये आता लाख रुपये इंजिनिअरिंगला भरायचे, बरोबर मराठा समाजाला लाख रुपये इंजिनिअरिंगला भरायचे. शेतकरी 60 आता समजा 1 एकरची शेती असेल किंवा 40 गुंठाची शेती असेल आणि त्याला 1 लाख रुपये समजा 2 मुलं असली, 1 मुलगी लग्नाची असली तर कुठे भरणार शिक्षणासाठी? या सगळ्या गोष्टी आहेत आणि यामुळेच आता मराठा समाजाला आरक्षण पाहिजे जो मुळात गरीब आहे असं बोललं जातं. परंतु ही प्रत्यक्षात मराठा समाजाची गोष्ट नाही आहे.
ही इतर समाजांची देखील तीच परिस्थिती आली, हे तुम्ही मान्य करता का? आज प्रत्येकाला देखील, एक मिनिट कोण बोलू नका प्लीज, जरा हॅलो, जरा महत्त्वाची, एकतर इथे फक्त मराठा समाजालाच हे प्रॉब्लेम आहेत का? इतर जो मागासवर्गीय समाज असेल, ओबीसी समाज असेल, सगळ्यांना या खाजगी शिक्षण प्रणालीमुळे आता कुणालाही खाजगी शाळेमध्ये 1 लाख 2 लाख रुपये ॲडमिशन देणं परवडत नाही. मराठा समाजाला आता मागास का वाटावं लागलं? कारण ह्या न परवडणाऱ्या गोष्टी आता त्यांच्याजवळ झालेल्या आहेत. त्यांना मुलांना शिक्षण देता येत नाही, मुलीचं लग्न करायचं आहे, प्रचंड खर्च आहे, करता येणार नाही. त्याचप्रमाणे नोकऱ्यांचा विषय घेऊ आपण. नोकऱ्यामध्ये देखील तुम्ही काय म्हटलं की बाबा जो मागच्या घटकातनं जातो, ज्याला चांगले मार्क्स मिळतात त्याला तिथे संधी आहे. परंतु नोकर भरती देखील न केल्यामुळे, म्हणजे आता काय, जिथे 100 लोकांची भरती आहे, बरोबर, 100 लोकांची भरती आहे, तिथे जर 20 लोकांची भरती केली तर तिथे स्पर्धा असणार आहे प्रचंड. मग आता तिथे ओबीसी समाजाची स्पर्धा आहे, मागासवर्गीय समाजाची स्पर्धा आहे, मराठा समाजाची स्पर्धा आहे. मराठा समाज तसाच बाहेर फेकला जातो स्पर्धेतनं, कारण 20च जागा आहे. आता तो ओपनमध्ये येणार ना, त्याला भेटणार नाही. परंतु प्रत्यक्षात चूक कोणाची आहे? ज्यांनी 100 जागा भरतच नाही तो, त्याची चूक असं तुम्हाला नाही वाटत का? एकतर शिक्षणाचं खाजगीकरण केलेलं आहे, सगळ्या खाजगी शिक्षण संस्था, खाजगी दवाखाने, या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये भरती नाही. हे सगळे मुद्दे ज्यामुळे मराठा समाजाला वाटतं की आरक्षण मिळावं. प्रत्यक्षात मराठा समाजाला काय, अगदी प्रत्येक समाजाला असं वाटतंय की माझ्यावर आता पूर्वीपेक्षा जास्त अन्याय होतो, असं वाटत चाललेलं. ही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत? निश्चितच आपण पाहिलं असेल, घटनेमध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. अलग लक्षात, मूलभूत अधिकार अजून सुद्धा आज आपल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या असू द्या का नगर परिषदेच्या असू द्या, या शाळा बंद झाल्यात. आणि आज मराठा समाज, तुमचा मुद्दा सागरजी मला आवडलं, आज मराठा समाजाला का जास्त जाणीव झाली माहिती आहे का? त्याचं कारण असं आहे की आज शिक्षण पद्धती कुठे चाललेली आपली, की आज लाखो रुपये फी भरावं लागते. लाख रुपये ॲडमिशनला भरायचे, कुठनं भरणार? मराठा काय भरणार? मागासवर्गीय काय भरणार? ओबीसी काय भरणार? म्हणूनच या संपूर्ण महाराष्ट्राचीच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण पूर्वी कसं व्हायचं बघा, आपली किंवा आपल्या मागची पिढी असेल, आपल्या वडिलांची असेल, 7वी आपण फुकट शिकलो, 7वी 10वी आपण सुद्धा EBC फॉर्म भरून शिकलेलो आहेत. त्यामुळे आपल्याला काय नाही. पण आज स्पर्धा आहे, जागतिकीकरण आल्यामुळे काय झालेलं आहे की स्पर्धा निर्माण झालेली आहे. शिक्षण आज ग्रॅज्युएटला महत्त्व नाही. आपल्या काळी ग्रॅज्युएट म्हणजे खूप मोठा माणूस होता. आज ग्रॅज्युएट म्हणजे नॉर्मल होतोय. आलं का लक्षात? डिप्लोमा असेल, ITI असेल, तुमचा इंजिनिअरिंग असेल, तुमचं मेडिकल असेल, आता क्षेत्र वाढलेले आहेत. आज जागतिकीकरण झाल्यामुळे जगभरात आपल्याला जावं लागतं. आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, मग तो मराठा असू द्या, OBC असू द्या, आपला मागासवर्गीय असू द्या, शेवटी प्रत्येकाला वाटलं आपला मुलगा कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी लागला पाहिजे. मग आपली शेती असू द्या किंवा नोकरी करत असेल तर तो त्याच्या नोकरीवरती लोन काढून कसंही करून आपल्या मुलांना शिकवतोय. आज खऱ्या अर्थाने जर का इलाज करत असेल तर आरोग्य आणि शिक्षण हे 2 क्षेत्र असे आहेत की खऱ्या अर्थाने हे राजकीय पुढारी, मी जबाबदारीने बोलतोय, हे राजकीय पुढारी असा कुठला आमदार दाखवा, कुठला खासदार दाखवा, या महाराष्ट्रातला कधी शिक्षण संस्था नाहीये. तर मला आहे ना मूल मुद्द्यावर भर द्यायचं आहे. खरं म्हणजे चर्चा जास्त होते, परंतु गरजेचे असं मला वाटतं. एक तर मुळातच संपूर्ण अगदी सगळ्यात मोठं शिक्षणमुळे आपण जे टेक्निकल असतो कुठल्या गोष्टीचं, ते जर मोफत झालं तर कुठल्याही समाजाला आरक्षण मागायची गरज पडेल अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, आरोग्य व्यवस्था, अगदी टॉप क्लास आरोग्य व्यवस्था जर ती देखील अशाच पद्धतीनं मोफत मिळाली, मोफत किंवा किमान गरजेमध्ये, तर कुठल्या समाजाला आरक्षण मागावं लागणार नाही. मग या ठिकाणी आरक्षणाबरोबरच संपूर्ण समाजाने, मग कुठलाही समाज असो, त्यांनी या सुविधा तुम्ही मोफत करा, सरकारी करा, असंही आंदोलन केलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच. आता हा पुढचा जो लढा आहे ना, तुम्हाला सांगू का, आता मी ह्याच विषयावरती वेगळा मुद्दा मांडतोय की ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांसोबत आम्ही स्वराज्य संघटना जी उभी केलेली आहे, त्याचं कारण असं आहे, सहकार, आरोग्य, शिक्षण, आणि ह्या 5 मुद्द्यावरती आम्ही केले. कारण आरोग्य आणि शिक्षण हे 2 मुद्दे का महत्त्वाचे म्हणजे का, कामगार एक क्षेत्र आहे आणि शेतकरी, हे सर्व होतं. कामगारांवरती अन्याय होतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण आरोग्य आणि शिक्षण हे 2 मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्रात पुढे जाणार. त्याचं कारण असं आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये आज आमच्यासोबत डॉक्टरसुद्धा बसलेले आहेत, आलं का लक्षात? परंतु काय झालेलं आहे तुम्ही पहा, आता कोण ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड डॉक्टर होण्यासाठी सुद्धा कोट्यवधी रुपये त्याला लागतात. हे मुलात लक्षात घ्या. आणि जो कोट्यवधीची इन्व्हेस्टमेंट करतो त्याला सुद्धा वसूल करावे लागतात. म्हणून आरोग्य क्षेत्र आज आपण जर का याच्यावरती जागराचे मी आपल्याला बोलणारच आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण सगळे आरोग्य केंद्राला भेट देणार आहोत. एक डॉक्टर नाही, एक नर्स नाही. मग आज ताप आला तरी आम्ही डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर आम्हाला किमान 5 ते 10 हजार सर्व तुमच्या तपासण्या केल्या जातात, सगळं हे केलं जातात. त्यांची पण चूक नाही का? तर त्यांना सुद्धा मेडिकल झालं काय झालंय, ही प्रक्रिया कशी आहे माहिती आहे का? ही गोल फिरते,
गोल फिरते की करप्शनपासून करप्शनपर्यंत झालेलं आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये मी तसं सांगितलं की सर्व राजकीय पक्षांनी काय केलं, दुकानदारी केलेली आहे आज शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये. त्यामुळे हे समाजकारण लोकांना कळत नाही. आम्ही जनजागृती करणार आहोत. लोकांपर्यंत ते फक्त मराठात नाही, या महाराष्ट्रात जो राहतो तो अगदी बाहेरून आलेलं का असू दे, कारण इथे शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये एवढी भयंकर करप्शन आहे की हे लागलेली कीड आहे. ह्या हव्यासापाठी आपल्या जो सर्वसामान्य नोकरदार आहे, आज तुम्हाला सांगतो 30-40 हजार पगार असणारे 50-60% लोक आहेत आपल्या देशामध्ये, पण त्यांना ते पुरत नाही. कारण एकतर मेडिक्लेम काढावा लागतो कंपल्सरी, त्याशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षणामध्ये तो मुलगा म्हणजे त्याचं आयुष्यच, जे नोकरदाराचं आयुष्य कुठं जातं माहिती आहे का, मुलाला शिक्षण देऊन आणि फार त्याचं लग्न करेपर्यंत त्याचं आयुष्य संपून जाते. म्हणजे सुखवस्तू जे म्हणतात ना, ते आयुष्य राहिलेच नाही. फक्त जगायचं कसं, जगण्यासाठीच लढा आहे ऐश्वर्यम. तर आता नाही मराठ्यांना, नाही ओबीसीना, नाही एससीना, फक्त जे करोडपती आहेत, जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी फक्त. म्हणजे पुन्हा एकदा जी रेषा आहे ना, गरीब आणि श्रीमंत, ही खूपच वाढत चालली ही दरी. आणि आज गरीब होत चाललेला आहे. तो त्याच्याच आज आपण म्हणतो की उठाव का होत नाही, का करते, कारण तो त्याच्या छोट्या छोट्या गर्दनमध्ये एवढा अडकून गेला आहे का त्याला डोकं, म्हणजे आम्ही जर का ठरवलं की 2 दिवस जर का आंदोलन करायचं, उपोषण करायचं, तर त्याचा घर चाललं पाहिजे, पोट, म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि म्हणूनच आरक्षणाची तर एक तात्पुरती आहे, पण ती भेटली पाहिजे, कारण सगळ्यांना तर आम्हाला पण मिळालं पाहिजे. पण आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जर का आपण खऱ्या अर्थाने जर का मूलभूत या गरजा आहेत, आणि एक मूलभूत गरजा आहेत, आणि घटनेमध्ये आपलं संरक्षण दिलेलं आहे की मूलभूत आहेत, तरीसुद्धा आपल्याला शिक्षणामध्ये दुर्लक्ष केलं जातं आहे. आणि ही पोटतिडकीने जर का आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, तुम्ही आम्ही, कारण मीडिया हाच या माध्यमाचा एक काय शिक्षण आणि आरोग्यामध्ये जर का फुकट मिळालं तर मग आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षण किंवा म्हणा किंवा सगळ्याच गोष्टीची कुठे गरज लागणार नाही. कारण त्याचं अर्ध नव्हे तर 80% त्याचे जे पैसे संपतात ते शिक्षण आणि आरोग्यामध्ये संपतात. अगदी बरोबर. बरं, म्हणजे मला मुद्दामच या मुद्द्यावर आणायचं होतं त्यांना की आता याच वेळेला मराठ्यांना आरक्षणाची काय गरज भासली. पूर्वी जो मराठा स्वाभिमानी वाटायचा की मराठा म्हणून बोलण्याला त्याला गर्व वाटायचा, आज ओबीसीचं आरक्षण पाहिजे का. परिस्थिती खराब झालेली आहे असं या ठिकाणी मला बोलायचं आहे. आणि मराठा समाजाने नाही, प्रत्येक समाजानं या घटकाकडं लक्ष दिलं पाहिजे. राजकारण्यांनी ही जर सिस्टीम अशीच चालू ठेवली तर ती कधीतरी, म्हणजे एखादा दुहेरी जी धार असते ना, तो सुरा आपलाही मान कापतो कधीतरी, तशी परिस्थिती होणार आहे असं या ठिकाणी मला बोलता येईल. आणि त्याच्यानं सिस्टीम सर्व बिघडल्यानंतर मग उलता फालत होतो आणि त्याचा स्फोट होतो, आणि त्याचे परिणाम मग कुठेतरी वाईट आणि कुठेतरी बरे होत असतात. चला, जास्त चर्चा झाली कदाचित. आता एकतर मराठा समाज आरक्षणासाठी भांडतो, ही गोष्ट जरी खरी असली तरी हिंसक वळण याला लागत आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आमदारांच्या घरावर हल्ले झाले, बस फोडल्या गेल्या. अशा पद्धतीनं हिंसक आंदोलनानं कुठेतरी गालबोट लागतंय. ते चुकीचं वाटते का, किंवा ते इतर समाज घटक करतोय, तुमचं काय म्हणणं? आपण मूळ मुद्दे होऊया. एकतर आपले समाज बांधव आहेत. काय बोलले? आपली ओळख सांगा. नमस्ते, जय महाराष्ट्र. मी जयसिंग पाटील, मराठा बांधव. आता बघायला गेलं तर तसं आपले मराठी बांधव आहेत, ते कुठेही हिंसक वळण कुठेही केलेलं नाही कुणी. हे फक्त जे समाजकंटक आहेत तेच फक्त समाजातील समाजकंटक असेल ते आंदोलनात येत आहेत. आणि असं बऱ्याच ठिकाणी कुठे होते, तर समाज बांधव इथे कुठेही नाही, त्याचं फक्त नाव बदनाम केलं जातं. आणि हे आंदोलन चिरडण्याची ही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं मी समाज बांधवांना सगळ्यांना आवाहन करतोय, कुठे असं होत असेल ते आपण रोखलं पाहिजे. आणि हे समाजकंटक आहे, त्यामुळे आपल्या समाज बांधव आहेत कुठे उल्लेखच नाही. मूळ मुद्दे भरकटले जातात त्या सगळ्या मुलं. म्हणजे हा या ठिकाणी ना, आंग्रे जे आहेत, माजी सरपंच आहेत ते करंजळा ग्रामपंचायतीचे, रामेश्वर आंग्रेजी. तर या ठिकाणी आज उपोषणाला, साखळी उपोषण, एकदिवसीय उपोषणाला आपण बसलेला आहात. आपली भूमिका व्यक्त करा. थोडक्यात सांगायचं, आज जो मराठा समाज आहे, खरोखरच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तो मागासले पण सिद्ध करा असं सांगितलं. खरोखरच आता सिद्ध हे ऑलरेडी झालेलं होतंच. थोडक्यात सांगायचं, अति गरीब हा समाज असल्यामुळे ते आरक्षण दिले गेलं नाही, ते सुप्रीम कोर्टच माहिती. पण मागास आयोगाने सिद्ध केलं होतं तरी दिलं नाही, ती खंत ती आहे. पण आता हे आपण बघतोय, पूर्वीच्या काही काळापूर्वी आता जे 58 मुकमोर्चे झाले, जे शांततेत पार पडले, लाखोची लोकं तिथे रस्त्यावर उतरली होती. का उतरली होती? खरोखर गरज आहे म्हणून उतरली ना. ठीक आहे, अशीच पुढे कोणाला दाखवायचं किंवा करायचं म्हणून हा जो समाज आहे तो मागासलेला आहे, त्याला गरज आहे, अत्यंत हालाकी जीवन जगत आहे. अशा म्हणजे आरक्षण मिळतं कुठेतरी शैक्षणिक क्षेत्रात, कुठेतरी नोकरीमध्ये जर त्याला आरक्षण मिळतं, खरं हा समाज हा पुढाऱ्याला थोडा होईल आणि ह्याला कुठेतरी न्याय मिळेल, कुठेतरी या गोष्टी हे सगळ्यांना जाणीव म्हणून ही आता हा जनसंख्या हा जनक्षोभ जो आता उचललेला बघतो आपण. खरं आज एक आम्हाला सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी वाटते
की ती खरोखर आमदारांना आज जे घेरावा असेल किंवा गावबंदी असेल किंवा त्यांच्याकडे प्रक्षोभक त्यांच्याविषयी विधान करत असतील तर समाज हा जागृत झालेला आहे. आणि खरं आज आमदार आता बघूया आता कशा प्रकारे आता त्यांनीही सुरुवात केली आंदोलन करायची. आता कुठपर्यंत येतात आणि आंदोलन कसं प्रकारे पुढे येतात आणि आम्हाला जे आता जे आरक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे ते आता कसं मिळून घ्यायचं आहे हे सगळं आमचे श्री आता जरांगे पाटील साहेब हे उपोषण बसलेत. त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. खरोखरच आज त्यांनी जे समाजासाठी केलेलं आज प्राणाची आहुती तिकडे द्यायला जाहीर आहेत तर त्यासाठी आज काहीतरी करण्याची आमच्याकडे एक खरीद वाटा म्हणून आम्ही बघत आहोत. त्यासाठी त्यांच्या आंदोलन आम्ही समर्थन देत आहोत आणि पुढे त्यांचा पाठिंबा हा घेऊन पुढे आम्ही मार्गक्रमण करू. एखादा सामान्य माणूस जर जिद्दीला पेटला तर तो देखील किती प्रभाव टाकू शकतो संपूर्ण समाज व्यवस्थेवर याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील साहेब आहेत. खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी संपूर्ण सरकारलाच वेठीस धरली आहे असं म्हणूया आपण. आणि निश्चितच त्यातनं मार्ग निघावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या ठिकाणी या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले जे समर्थक आहेत त्यांच्या देखील आपल्याला भावना जाणून घ्यायचं. आपलं नाव सांगा. राजू नलावडे. काय थोडक्यात भावना व्यक्त करायला? माझी एकच भावना आहे की सरकारला की गरीब मराठा बांधव आहेत की त्यांची परिस्थिती खूपच डाऊन आहे शिक्षणामध्ये तर सरकारने लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय करावा. कारण काय आहे की जे जाळपोळ वगैरे जे करतात ते मराठा बांधवाचे नसून बाहेरचे आहेत. जरांगे पाटीलनं जे सांगितले शांततेने आंदोलन करायचं आहे आपल्याला शांततेने सरकारकडून मराठा आरक्षण करून घ्यायचं आहे. त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी. तर हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करांजाडे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज सुरू होतं. लवकरच त्याची सांगता होणार आहे. हा मार्ग निघाला पाहिजे. सरकारसमोर असेल किंवा कुणाही समोर असेल जो पेच पडलेला आहे उपोषणाचा जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे नाहीतर खूप अनिष्ट होऊ शकेल आणि मूळ मुद्दा बाजूला राहून अन्य अडचणी या ठिकाणी होऊ शकतील. त्यासाठी पुढाकार घेऊन सरकारनं कुठला तरी मार्ग काढावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. तुम्हाला ही चर्चा ऐकल्यानंतर काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता करंजाडे. धन्यवाद.